उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्याच्या त्यांच्या मूळ दरेगावात गेलेले आहेत। एकनाथ शिंदे यांनी या दरेगावामधल्या शेतीची पाहणी देखील केलेली आहे। उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे साहेब जे आहेत ते आज दरेगावी आलेले आहेत आणि आवर्जून आज सकाळपासूनच त्यांनी शेतीची पाहणी करायला सुरुवात केलेली आहे। खरं तर मागील 1.5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केली होती आणि आता आपल्यासोबत बोलण्यासाठी ते आहेत। साहेब, खरं तर मोठ्या प्रमाणात आता झाडं बघतोय आपण, खूप चांगल्या पद्धतीनं ही झाडं जी आलेली आहेत। मागील वर्षीचा पाऊस पण तसं म्हटलं तर या वर्षीचाच म्हणावं लागेल, समाधानकारक काय? पाऊस तर समाधानकारक झाला, सगळ्या शेतकरी आनंदात आहेत आणि चांगली शेती झाली पाहिजे असं नेहमीच आम्ही म्हणतो, बळीराजा सुखी झाला पाहिजे। इकडे पण गावी आल्यानंतर ही झाडं जी आहेत हे आता याची ग्रोथ आपण पाहतो, वेगवेगळ्या सेक्टर केला। तर हे नारळाचं सेक्टर आहे, तिकडे सुपारी च्या झाडांचं सेक्टर आहे, वरती आपण पाहिलं ते आगरवूडचं आहे, एक चंदन आहे, रक्तचंदन आहे, त्याचबरोबर आवाकडू आहे, जांभूळ आहे, त्याचबरोबर काजू आहे। काजू देखील चांगला होतो इकडे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲपलची झाडं मोठी झालेली आहेत। ॲपलला देखील आम्हाला वाटलं नव्हतं की त्याला ग्रोथ मिळेल, परंतु त्या झाडांना देखील चांगली ग्रोथ मिळालेली आहे। त्यामुळे फळांची झाडं मोठ्या प्रमाणामध्ये, फुलांची आहेत, स्ट्रॉबेरी आहे। त्यामुळे इथं दरवर्षी 6 महिन्यातून आम्ही जेव्हा जेव्हा येतो तेव्हा झाडांची लागवड मोठ्या प्रमाणावर करतो। बांबूची लागवड देखील इकडे केली आहे, त्याची देखील ग्रोथ आहे। आणि आता मोठ्या प्रमाणावर इथल्या गावकऱ्यांनी देखील क्लस्टर हे केलं पाहिजे। क्लस्टरची एकत्र येऊन समूह शेती, क्लस्टर फार्मिंग केलं तर एकत्रितपणे मोठ्या प्रमाणावर त्यांना यातून उत्पन्न मिळेल। आणि जवळपास बघितलं तर भाजीपाल्यापासून, फळबागांपासून, फुलांपासून, अगदी नारळांपासून सगळीच जी उत्पन्न देणारी झाडं आहेत ते सगळे झाडं आणि पिकं या ठिकाणी घेऊ शकतो। तुतीची लागवड देखील मोठ्या प्रमाणावर इथं होते आणि त्यातून रेशीम उत्पादन देखील त्या ठिकाणी होईल आणि हे त्याचा फायदा गावकऱ्यांना होईल। आणि म्हणून एकत्र येऊन समूह शेती, जी क्लस्टर शेती आहे ती मोठ्या प्रमाणात होईल। रोजगार हमी आणि फलोत्पादन या विभागाच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर स्कीम्स आहेत।